फक्त एक बर्मी सुपारी, पण तिच्या नावावर देशात चालतोय तब्बल हजारो कोटींचा काळा बाजार। भारत म्यानमार सीमेवरून चोरट्या मार्गाने भारतात येणाऱ्या बर्मी सुपारीच्या एका आंतरराष्ट्रीय रॅकेटवर अखेर ईडीने थेट धाड टाकली आहे। मिझोरमच्या चंफाई जिल्ह्यात एकाच वेळी 9 वेगवेगळ्या ठिकाणांवर पडलेल्या या छाप्यांनी संपूर्ण देशात खळबळ उडवून दिली आहे। स्थानिक आदिवासी ओळखीचा गैरवापर करून चालणाऱ्या या काळ्या धंद्याचा थेट संबंध भारतातील मोठ्या गुटखा आणि पान मसाला कंपन्यांशी जोडला गेला आहे। पण नक्की कसं चालत होतं हे सीमेवरील सुपारी रॅकेट? या बर्मी सुपारीची नक्की भानगड तरी आहे काय? सगळे सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी संकल्प पाटील आणि तुम्ही बघताय लगाव बत्ती। तस्करीबद्दल सांगतो, पण सगळ्यात आधी ह्या बर्मी सुपारीबद्दल जाणून घेऊयात। बर्मी सुपारी म्हणजेच भारताचा शेजारी देश असलेल्या म्यानमारमध्ये पिकवली जाणारी सुकी सुपारी। म्यानमारचं जुनं नाव होतं बर्मा, मग बर्मा देशातून उत्पादन असल्यामुळे व्यापारी भाषेत हिला बर्मी सुपारी म्हटलं जायचं। भारतात सुद्धा कर्नाटक, केरळ आणि आसाममध्ये या बर्मी सुपारीचं प्रचंड उत्पादन होतं। तिथल्या स्थानिक शेतकऱ्यांना परदेशी मालाच्या स्पर्धेपासून वाचवण्यासाठी भारत सरकारने परदेशी सुपारीच्या आयातीवर 110% कस्टम ड्युटी लावली। तसंच डायरेक्टर जनरल ऑफ फॉरेन ट्रेडने प्रति किलो किमान 351 रुपये इम्पोर्ट प्राइस निश्चित केली। म्हणजेच कायदेशीर मार्गाने 1 किलो बर्मी सुपारी भारतात आणायची असल्यास त्यावर मूळ किमतीपेक्षा दुप्पट कर भरावा लागतो। हाच कोट्यावधी रुपयांचा टॅक्स पूर्णपणे चुकून 100% निव्वळ नफा कमवण्यासाठी तस्करांचं एक मोठं आंतरराष्ट्रीय सिंडिकेट काम करतं। म्यानमारमधील चीन राज्यामधून मिझोरामच्या चंफाई जिल्ह्याला जोडणाऱ्या तीव नदीच्या उथळ पात्राचा आणि घनदाट जंगलांचा फायदा घेऊन रात्रीच्या वेळी पाठीवर गोण्या वाहून किंवा छोट्या गाड्यांद्वारे ही सुपारी बेकायदेशीरपणे भारतात घुसवली जाते। म्यानमारमध्ये ही सुपारी अत्यंत स्वस्त मिळते। तस्करीमुळे 110% टॅक्स पूर्ण वाचतो, ज्यामुळे तस्करांना प्रति टन मालावर लाखो रुपयांचा नफा होतो। शिवाय बर्मी सुपारीचा सर्वात मोठा म्हणजे जवळपास 90% पेक्षा जास्त वापर हा देशातील संघटित गुटखा, पान मसाला आणि मावा उद्योगात केला जातो। कारण भारतीय सुपारीच्या तुलनेत ही तस्करीची सुपारी अत्यंत स्वस्त पडत असल्यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाचतो। भारतात उत्तर प्रदेशातल्या कानपूर, महाराष्ट्रामध्ये नागपूर, मुंबई, गुजरात आणि मध्य प्रदेशात पान मसाला, मावा आणि गुटखा उद्योगाची हजारो कोटींची बाजारपेठ आहे। या कंपन्यांना उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठी स्वस्त कच्च्या मालाची गरज असते। कायदेशीर भारतीय सुपारी महाग असल्यामुळे या कंपन्या काळ्या बाजारातून अत्यंत स्वस्त मिळणारी ही बर्मी सुपारी मोठ्या प्रमाणात खरेदी करतात। ही सुपारी मिझोरममध्ये आल्यानंतर ती तिथलीच स्थानिक शेती उत्पादित सुपारी आहे हे दाखवण्यासाठी बनावट ईव्हीचे बिल, खोटी GST इनवॉइस आणि जुनी आयात प्रमाणपत्र वापरली जातात। DRI आणि ईडीच्या तपासानुसार बर्मी सुपारीची तस्करी ही फक्त दरवर्षी तब्बल 4000 ते 5000 कोटी रुपयांचा टॅक्स चोरीचा आणि मनी लॉन्ड्रिंगचा अतिशय संघटित काळा बाजार आहे, ज्याचा थेट संबंध देशातील बड्या गुटखा किंगशी जोडलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे म्यानमारच्या जंगलातून निघालेली ही बर्मी सुपारी आसाम रायफल्स आणि पोलिसांच्या हातावर तुरी देऊन थेट महाराष्ट्रातल्या नागपूर आणि UPतल्या कानपूरमध्ये पोहोचते। कारण नागपूर हेच या काळ्या बाजाराचं सर्वात मोठं हब आहे। धक्कादायक बाब म्हणजे या तस्करीला लागणारा अफाट पैसा थेट देशातले बडे गुटखा किंग्स किंवा पान मसाला कंपन्या पुरवतात। कायदेशीर तपासण्या होत नसल्यामुळे कित्येक महिने जंगलात सडलेली, विषारी बुरशी लागलेली सुपारी भारतात आणली जाते आणि ती चकचकीत दिसावी म्हणून त्याच्यावर हायड्रोजन पॅरॉक्साईड आणि सल्फर सारखं घातक केमिकल्सची प्रक्रिया केली जाते, जी लोकांमध्ये थेट कॅन्सरला आमंत्रण देते। सर्वात मोठी भीती तर ही आहे की ज्या गुप्त मार्गांनी आणि जंगलांमधून ही सुपारी भारतात घुसते, त्याच वाटेने म्यानमारमधून भयंकर ड्रग्ज आणि बेकायदेशीर हत्यारं भारतात आणली जातात। बर्मी सुपारीच्या तस्करीची प्रकरणं गेल्या काही वर्षात सातत्याने समोर आली असून केंद्रीय तपास यंत्रणांनी यावर अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत। DRIने एकट्या मुंबई आणि नागपूर परिसरातून विविध छाप्यांमध्ये तब्बल 223 टन ते 800 टनांपेक्षा जास्त तस्करीची सुपारी जप्त केली। त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत कोट्यावधी रुपये होती। याआधी CBIने नागपूरच्या काही बड्या व्यापाऱ्यांवर आणि कस्टम अधिकाऱ्यांवर भारत म्यानमार सीमेवरून बेकायदेशीरपणे सुपारी भारतात आणून देशाचे कोट्यावधींचे नुकसान केल्याप्रकरणी थेट गुन्हे दाखल झाले होते। तसंच आसाम रायफल्स आणि मिझोरम पोलिसांनी चंफाई आणि जोखावतार सीमेवर ट्रकमधून जाणारे कोट्यावधींचे अवैध साठे अनेकदा जप्त केले आहेत। केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या एका अहवालानुसार केवळ 2 वर्षांच्या काळात वेगवेगळ्या यंत्रणांनी मिळून देशभरातून कित्येक हजार मेट्रिक टन बर्मी सुपारी जप्त केली होती। वरकरणी साधी वाटणारी ही सुपारी आपल्या देशाची अर्थव्यवस्था आणि लोकांचं आरोग्य आणि थेट नॅशनल सिक्युरिटीसाठी किती मोठा धोका बनली आहे हे आता ईडीच्या या कारवाईवरून स्पष्ट झालंय। सीमेवरच्या जंगलातून सुरू झालेली ही चेन देशातल्या बड्या गुटखा किंग्सपर्यंत कशी पोहोचते याचा फक्त एक पदर आता उलगडला आहे। पण आता बघायचं हेच आहे की ईडीच्या या चक्रव्यूहातून नागपूरपासून दिल्लीपर्यंत कोणते मोठे मासे गळायला लागणार, की नेहमीप्रमाणे हे रॅकेट काही दिवस शांत राहून पुन्हा नव्या वाटेने सुरू होणार। तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेट्ससाठी सबस्क्राईब करायला लगाव बत्ती।